सर्वांना नमस्कार. आज आपण नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन्हीच्या अनुषंगाने भारतीय संविधान आणि संविधानाच्या अनुषंगाने जे काही प्रश्न विचारले जातात त्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तरांचा देखील सराव घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर आपलं जे भारतीय संविधान आहे ते जगातील सर्वात मोठं लिखित संविधान म्हणून ओळखलं जातं. आपल्या या भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, त्याचं तत्वज्ञान काय आहे आणि आपली जबाबदारी काय, या सर्व बाबतीत आपण काय करणार आहोत, आज माहिती घेणार आहोत. मुळात जर संविधान म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे की कोणत्याही देशाचा जर कारभार चालायचा असेल तर त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथामध्ये केलेल्या असतात त्या ग्रंथाला आपण काय म्हणतो, संविधान असे म्हणतो. आणि हे जे भारतीय संविधान आहे, हे भारतीय संविधान जेव्हा तयार करण्यात आलं तेव्हा ते सहजासहजी तयार झालेलं नव्हतं. तर अनेक देशांचा अभ्यास याच्यामध्ये करण्यात आलेला होता आणि या अभ्यासानंतर आपल्या घटना समितीने एक लिखित, जगातील सर्वात मोठं जे लिखित संविधान आहे ते आपल्या देशाला दिलेलं आहे. तर आज आपण या संविधानाविषयी माहिती घेऊयात. आपण जर पाहिलं तर अगदी कौटुंबिक व्यवस्था देखील व्यवस्थित चालायची असेल तर त्यासाठी काही नियम संकेत पाळणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे इतका मोठा आपला भारत देश आहे, असं म्हटलं जातं की जगामध्ये अगदी प्रादेशिक असेल, भाषिक असेल किंवा धार्मिक असेल, इतकी विविधता जगातल्या कुठल्याच देशामध्ये नाही जी आपल्या भारतीय देशामध्ये आहे. मग अशा या भारताला एकसंघपणे बांधून ठेवण्यासाठी जे काही संविधान निर्माण करण्यात आलेलं होतं, तो हे संविधान म्हणजेच आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा आहे. आणि हे संविधान आपल्याला सतत सांगत असतं की व्यक्ती असेल किंवा संस्था असेल, राज्यकर्ते असेल, न्यायमंडळ असेल, या सर्वांनी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे याची एक लिखित अशी संरचना आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे. आणि अशा या भारतीय संविधानाबद्दल आपण काय करणार आहोत, आज माहिती घेणार आहोत. मग हे पहिल्यांदा आपण संविधान कसं तयार झालं ते बघूयात. कारण संविधान निर्मितीवर बरेच प्रश्न आलेले आहेत. अगदी म्हणजे संविधानाचे शिल्पकार कोण, आपण जर PYQ चे पुस्तक पाहिले असतील तर त्याच्यामध्ये संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, मसुदा समितीच्या अध्यक्षांवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इवन म्हणजे संविधान कधी स्वीकारण्यात आलं यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. संविधान दिनावर प्रश्न विचारलेला आहे, स्वराज्य दिनावर प्रश्न विचारलेला आहे. तर त्या अनुषंगाने आपण काय करूयात, आज चर्चा करूयात. बघा, पहिल्यांदा भारताचे जे संविधान सभा होती, या संविधान सभेची जी पहिली बैठक होती ती 9 डिसेंबर 1946 मध्ये झालेली होती. आणि यामध्ये तेव्हा जे काही आपल्याकडं प्रांतीय व्यवस्था होती, ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्या संविधान सभेची पहिल्यांदा काय झालेली होती, बैठक झालेली होती. आणि या संविधान सभेमध्ये जवळपास 299 सदस्य होते. आणि या 299 सदस्यांमध्ये मुख्यत्वे करून स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले प्रतिनिधी होते, राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी होते. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये जे काही संस्थान होतं त्या संस्थानांचे देखील प्रतिनिधी या संविधान सभेमध्ये होते. आणि अशा या 299 लोकांच्या संविधान सभेचे जे अध्यक्ष होते, त्या संविधान सभेच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली होती. आपण जर पाहिलं तर ब्रिटिशांनी पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा ते भारतावर राज्य करत होते तेव्हा सुद्धा त्यांनी त्यांच्या सोयीसाठी काय केलेलं होतं, आपल्याला माहित आहे की मुंबई असेल, मद्रास असेल किंवा बंगाल असेल, यासारखे प्रांत तयार केलेले होते. आणि त्या प्रांतांचा कारभार कशा पद्धतीने चालावा त्याच्याही निवडणुका होत होते आणि लोकप्रतिनिधींची निवड केली जात होती. तर एक अशा प्रकारे 1935 चा कायदा असेल, मोर्लेमेंटो सुधारणा कायदा असेल किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असेल, तिथून थोड्याफार
प्रमाणामध्ये भारतीय संविधानाचा पाया घातला गेलेला होता. आणि आपल्याला माहितीये की 1935चा कायदा तर आपला हा भारतीय संविधानाचा पाया मानला जातो. मग मग या भारतीय संविधान तयार करताना जे मसुदा होते, म्हणजे जे लिखित संविधान लिहायची जबाबदारी होती, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि मग या मसुदा समितीमध्ये बाकीचेही अन्य 7 सदस्य होते. परंतु काही कारणास्तव काय झालेलं होतं की यातले बरेच सदस्य काही निधन पावले, काही आजारी होते. त्यामुळं पूर्णतः मग नंतर संविधान निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी पार पाडली होती. म्हणून आपल्याला आपण त्यांना भारतीय संविधानाचे जनक असं म्हणतो. हे जे संविधान आहे ते जगातलं अतिशय विस्तृत असं संविधान म्हणून ओळखलं जातं. आपलं संविधान आपण जर पाहिलं तर आपल्या संविधानामध्ये आज जवळपास 495च्या वर कलम आहेत. पण आपण जर अमेरिकेचं संविधान पाहिलं तर अमेरिकेच्या संविधानामध्ये केवळ 7च कलम आहेत. आणि अजूनही त्यांचं जे संविधान आहे ते त्यावरच चालतंय. म्हणजे जवळपास आपल्या आधी म्हणजे 250 वर्ष झालं अमेरिकेचं जे संविधान आहे त्याच संविधानावर त्यांचा देश चालतो. पण भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कलम असतील, परिशिष्ट असतील, भाग असतील तयार करण्याची गरज का झाली? तर पूर्णतः आपली जी प्रादेशिक असमतोलता असेल किंवा भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जाती व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे आम्ही जर पाहिलं तर उत्तरेला बर्फ पडतोय, कुठं आमच्याकडे मध्येच राजस्थान सारखा वाळवंटी प्रदेश आहे, किनारपट्टीचे प्रदेश आहेत, सपाट प्रदेश आहेत. म्हणजे भौगोलिक रचना सुद्धा आपल्या भारताची मोठ्या प्रमाणावर वेगळी आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचे असतील, पंथाचे लोक राहतात. आणि मग या सर्वांमध्ये एक सामायिक धागा जर कोणता असेल तर तो म्हणजे आपलं भारतीय संविधान आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संविधानाचा जर आपण प्रवास पाहिला तर तो विस्तृत असा दिसून येतो. म्हणूनच आपल्या या भारतीय संविधानाच्या निर्मितीला 2 वर्ष 11 महिने आणि जवळपास 17 दिवसांचा कालावधी लागलेला होता. आणि याच्यावर मुख्यत्वे करून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय संविधानाची निर्मिती करण्यासाठी किती कालावधी लागला. त्याचप्रमाणे संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? मगाशी सांगितल्याप्रमाणे 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झालेली होती संविधान सभेची. मग या मसुदा समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा करण्यात आल्यानंतर जे काही संविधान तयार करण्यात आलेलं होतं, मग हे जे संविधान होतं या संविधानाचं देशाला समर्पण केव्हा करण्यात आलं तर 26 नोव्हेंबर 1949. आणि हा दिवस आपण संविधान दिन म्हणून स्वीकारतो. आता इथं 2 महत्वाचे प्रश्न तयार होतात बघा, की आपल्या देशाने संविधान कधी स्वीकारलं? असं जर म्हटलं तर स्वीकार कधी केला आपण? 26 नोव्हेंबर 1949. पण आपल्या देशाने संविधान केव्हा लागू केले? हा जर प्रश्न आला तर आपलं उत्तर वेगळं येणार आहे की 26 जानेवारी 1950. आणि हा प्रश्न मागच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे बघा, की 26 जानेवारी 1950 मध्ये आपलं हे जे भारतीय संविधान आहे ते लागू करण्यात आलं आणि स्वीकारण्यात आलं होतं ते 26 नोव्हेंबर 1949ला. मग या संविधान सभेमध्ये जर आपण पाहिलं तर जे आपले मूळ संविधान आहे त्या मूळ संविधानामध्ये मुख्यत्वे करून 22 भाग आहेत, 395 कलमे आणि 8 परिशिष्ट. यावर देखील प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. कारण मूळ काय होतं नंतर बदलत गेलेली आहेत. भाग असतील, कलम असतील याच्यामध्ये वाढ झालेली आहे. पण मूळ जे काही कलम होते त्याच्यावर मुख्यत्वे करून प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा मूळ किती भाग होते त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आपण लक्षात ठेवायचंय की आपल्या भारताचं जे मूळ संविधान होतं त्याच्यामध्ये जवळपास 22 भाग होते, 395 कलमं होती आणि जवळपास 8 परिशिष्टांचा समावेश केलेला होता. आपण जर पाहिलं तर ह्या संविधान सभेच्या निर्मितीमध्ये असेल किंवा ऍक्च्युअली याच्यामध्ये काम करणारी जी लोक होती, ज्यांनी आपल्या भारताला घडवलेलं आहे. आज आपण जे विकसित होण्याच्या मार्गावरचा जो भारत बघतोय त्याचा पाया या सर्व लोकांनी रचलेला होता. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे बी कृपलानी असेल, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता अशा अनेक सदस्य होते. स्त्री सदस्यांवर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून लक्षात ठेवायचे आपण सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख आणि हंसाबेन मेहता या
4 लेडीजची नावं आपण लक्षात ठेवायची आहेत. त्याचप्रमाणे ह्याच्यावर अजून एक महत्वाचा प्रश्न येतो की संविधान सभेचे जे कायदेशीर सल्लागार होते ते कोण होते? तर बी.एन. राव हे जे होते हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. आणि अशा पद्धतीने हे जे विस्तृत असं संविधान होतं, ज्याला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागलेले होते, हे संविधान तयार झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला आपण ते स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झालं आणि त्याच दिवशी आपलं भारत जे आहे ते जगामध्ये प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आलेलं आपल्याला दिसून येतं. आता आपण जर पाहिलं तर बघा, आपल्याला माहित आहे की भारतीय संविधानाचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. संविधानाचे शिल्पकार माहित आहे, पण मसुदा समितीचे अध्यक्ष आणि संविधान सभेचे अध्यक्ष म्हणलं की आपलं थोडंसं कन्फ्युजन होतं. पण मसुदा लिहिण्याचं मुख्यत्वे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं. त्यामुळं मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महत्वाचं आहे बघा की आपल्या संविधान सभेची जी उद्देशिका आहे, या उद्देशिकेवर देखील प्रश्न विचारलेले आहेत. मग अजून एक ह्याच्यावर कुठला प्रश्न येऊ शकतो बघा की भारताचं जे संविधान आहे त्या संविधानाच्या मूळ मसुद्यामध्ये फेरबदल जर करायचे असतील तर ते फेरबदल कोणी केले ह्याच्यावर देखील प्रश्न आलेला होता. तर आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ जो मसुदा होता त्याच्यामध्ये काही फेरबदल देखील केलेले होते. त्याचप्रमाणे 26 जानेवारी 1950 ला आपण हे संविधान देशभर लागू केलं. 26 जानेवारी हाच दिवस का निवडला? तर आपल्याला माहित आहे की पूर्ण स्वराज्याचा जो ठराव होता 1929 मध्ये, तो 1930 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 26 जानेवारीला पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आलेला होता आणि तो स्वराज्य दिन म्हणून देखील घोषित केलेला होता. आणि या स्वराज्य दिनाची आठवण म्हणून काय केलेलं आहे की आपण 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान आपल्या देशामध्ये लागू केलेलं आहे. आता संविधानाची जी उद्देशिका आहे, सरनामा आहे, ही का लक्षात ठेवायची आपल्याला? कारण याच्यातल्या शब्दांवर देखील प्रश्न विचारले जातात मुख्यत्वे करून. मग गटात बसणारा शब्द ओळखा. मग त्याच्यामध्ये न्याय, समानता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता. आपल्याला आता रोज आपण मुलांकडून देखील ही प्रास्ताविका म्हणून घेतो. त्यामुळे आपल्याला पाठ आहे. पण याच्यावर देखील प्रश्न विचारल्यानंतर कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे 5 शब्द आपण लक्षातच ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून सार्वभौम म्हणजे काय बघा की देशामध्ये जे काही कायदे आहेत किंवा निर्णय घेण्याचा जो काही अधिकार आहे तो येथील जनतेला आहे, म्हणजेच भारतीय जनतेला आहे. म्हणून आपण सार्वभौम आहोत. समाजवादी म्हणजे देशामध्ये कोणत्याही प्रकारचा गरीब श्रीमंत असा भेदभाव असणार नाही आणि संपत्तीच्या केंद्रीकरणास देखील प्रतिबंध असेल, यासाठी आपण समाजवादी हे तत्व नंतर स्वीकारलेलं होतं. हे सुरुवातीला आपल्या मूळ संविधानामध्ये उद्देशिकेमध्ये नव्हतं. त्यानंतर धर्मनिरपेक्ष म्हणजे भारताने कोणत्याही एका धर्माला किंवा आपल्या संविधानाने कोणत्याही एका धर्माला अधिकृत असा देशाचा धर्म म्हणून मान्यता दिलेली नाही. त्याचप्रमाणे लोकशाही म्हणजे अंतिम सत्ता जी आहे ती लोकांच्या हाती असणार आहे. म्हणजेच काय तर कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला सत्तेवरून खाली खेचायचं याचा पूर्ण अधिकार हा लोकांना असणार आहे. म्हणून जनतेच्या हाती सत्ता असं म्हटलेलं आहे. म्हणजेच लोकांनी निवडून दिलेले जे सदस्य आहेत त्यांच्या हातामध्ये ही सत्ता आहे. म्हणून लोकशाही म्हणून आपला हे लोकशाही हा शब्द तिथं आलेला आहे. त्यानंतर गणराज्य म्हणजे जी काही सार्वजनिक पदं आहेत, जी काही पदं आहेत ती राष्ट्रपती असेल, अगदी सरपंच असेल, ही निवडून दिलेली आहेत. कुणालाही वंश परंपरेने पूर्वी कसं असायचं, राजाचा मुलगा राजा, सरदाराचा मुलगा सरदार होत असे. पण इथं तसं नाहीये. इथं काय आहे की लोकांनी निवडून दिलं तरच काय होते, अगदी तुम्ही राष्ट्रपती पदापर्यंत देखील पोहोचू शकत होता. मग राष्ट्रपती आता असं म्हणायला नको की राष्ट्रपतीला लोक कुठं निवडतात, पण आपल्याला माहित आहे की आपण जी लोक निवडून दिलेली आहेत ती लोक राष्ट्रपतींना निवडतात. म्हणजेच
अंतिमतः काय झालेलं असतं की राष्ट्रपतींची निवड देखील लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत होते. म्हणजेच हे गणराज्य आहे, इथली जी पदं आहेत ती वंश परंपरेने कुणालाही मिळणार नाहीत, तर ती लोकांमधून निवडून दिली जाणार आहेत. असा या आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ आहे. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या संविधानाचे मुख्य जे काही स्तंभ आहेत त्याच्यामध्ये न्याय असेल, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याला महत्वाचे स्थान आहे बघा. आपण जेव्हा संविधानाचं उद्देशिकेचं वाचन करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं बघा की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या न्यायाचा समावेश याच्यामध्ये आहे. मग सामाजिक न्याय म्हणजे काय तर जात, लिंग, वंश, धर्म असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. म्हणजेच कुठल्याही प्रकारचं सामाजिक भेदभाव असणार नाही. आर्थिक उपजीविकेचं साधन मिळवण्याचा हक्क सर्वांना समान असणार आहे आणि तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे. राजकीय म्हणजे जे काही आपल्याला मतदानाचा हक्क आहे, प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे जी का भारतामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क मिळतो, हा त्याचा राजकीय न्यायामध्ये समाविष्ट होतो. म्हणजेच पूर्वी आपण इंग्रजांच्या काळामध्ये जर पाहिलं तर फक्त जे काही सरंजामदार होते किंवा जी काही मोठी लोक होती त्यांना फक्त काय होतं तेव्हा मतदानाचा अधिकार होता. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या संविधानाने काय सांगितलेलं आहे की भारतामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला, मग स्त्री असेल पुरुष असेल, त्या सर्वांना काय आहे तर मतदानाचा अधिकार प्राप्त आहे. त्यानंतर स्वातंत्र्यामध्ये अगदी मी काय विचार करावा इथपासून आम्हाला आमच्या संविधानाने स्वातंत्र्य दिलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, धर्म उपासनेचं स्वातंत्र्य आहे. मला वाटलं की मी आज हिंदू धर्मामध्ये आहे, पण नाही, मला धर्म बदलायचा आहे, तर तोही हक्क मला माझ्या संविधानाने दिलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, संचाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजेच मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. असं कोणीही म्हणू शकत नाही की तुम्ही या राज्याचे तर तुम्ही आमच्या राज्यात यायचं नाही. म्हणजेच एक संचार स्वातंत्र्य हे जे काही आहे हे आपल्याला सर्व आपल्या संविधानाने दिलेलं आहे. समता, दर्जा आणि विकासाच्या संधीमध्ये सर्वांना समान जी वागणूक आहे तिला आपण समता म्हणून ओळखतो. आणि ही जी समता आहे, आपल्याला समता समानता बऱ्याच वेळा ट्रेनिंग मध्ये झालेलं आहे, पुन्हा मी काही इथं सांगणार नाही. पण आपल्याला इथं दर्जा आणि विकासाच्या संधीमध्ये समान जी वागणूक आहे ती म्हणजे समता. बंधुता म्हणजे आमच्या सर्व भारतीय लोकांमध्ये आत्मीयता आणि एकमेकांची जी प्रतिष्ठा आहे ती जपली जाईल, हे आपल्या संविधानाने काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपण जे काही आहोत, जे काही आपले हक्क आहेत, हे सर्व या संविधानामुळे अबाधित आहेत, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे बघा की संविधानाचे आपल्या काही वैशिष्ट्य देखील आहेत. इतकं मोठं लिखित संविधान आपल्या भारताने जगाला दिलेलं आहे, तर मग या संविधानाचे विशेष अशी वैशिष्ट्ये काय आहेत ती सुद्धा आपण जाणून घेणं महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, आपण मगाशी शब्द पाहिलेले होते, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. या सर्व व्याख्या आपण मगाशी पाहिलेल्या आहेत. या आपण आता संघराज्य संविधान, संघराज्य व्यवस्था म्हणजे काय याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊयात. भारताच्या संविधानाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जी स्वीकारलेली संघराज्य व्यवस्था आहे, ही संघराज्य व्यवस्था. आपण जर पाहिलं तर अनेक देशांमध्ये संघराज्य व्यवस्था अस्तित्वात नाही, परंतु आपल्या भारतीय संविधानाने हा स्वीकारलेला एक महत्वपूर्ण, इतर देशांपेक्षा वेगळा असा बदल आहे. तो का आहे तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की आपला भारत देश जो आहे तो मोठा, म्हणजे मोठा भूप्रदेश लाभलेला आहे आणि लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाती धर्माची लोक इथे राहतात. मग या सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी फक्त जर केंद्रीय शासन व्यवस्था निर्माण केली तर संपूर्ण देशावर अंकुश ठेवणं शक्य नाही. म्हणून केंद्रीय आणि प्रांतिक अशी संघराज्य व्यवस्था आपल्याकडे काय झालेली आहे, तयार झालेली आहे. मग जे केंद्राचं शासन असतं आपण त्याला काय म्हणतो, केंद्र शासन असं म्हणतो. आणि हे जे केंद्र शासन आहे ह्याच्याकडे संपूर्ण देशाचा कारभार असतो. आणि राज्य शासन म्हणजे आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याचं जे शासन
चालवलं जातं त्याला राज्य शासन असे म्हटलं जातं. म्हणजेच दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्या इथं कायदा निर्मिती होते, पण अंतिम जो कायदा आहे तो केंद्राचा लागू होतो. पण राज्यांना देखील स्वतंत्र असे कायदे करण्याचे अधिकार आपल्या संविधानाने दिलेले आहेत आणि हेच आपल्या संविधानाचं काय आहे, सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे संघराज्य व्यवस्था. आणि या संघराज्य व्यवस्था करताना देखील बघा, संविधानामध्ये अगदी कोणाकडे काय विषय असतील इथपासून सर्व रचना केलेल्या आपल्याला दिसून येतात. मग याच्यामध्ये मुख्यत्वे करून 3 सूची आहेत आणि या 3 सूची त्यांचे एकूण विषय किती आहेत किंवा महत्वाचे विषय कोणत्या सूचीमध्ये आहेत याच्यावर आपल्याला प्रश्न येतो परीक्षेमध्ये. या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मुख्यत्वे करून संघसूची 97 विषय. आपण एक लक्षात ठेवायचं, केंद्र मोठं असतं, केंद्र सरकार आपल्यापेक्षा खूप मोठं आहे, म्हणून केंद्रामध्ये 97 विषय आहेत हे लक्षात ठेवा. राज्यसूची सम आकडा आहे हा लक्षात ठेवा. राज्यांना 66 विषय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून तुम्हाला शेती हा विषय कोणाकडे असतो किंवा आरोग्य हा विषय कोणत्या सूचीत आहे याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे समवर्ती सूची, ज्याच्यामध्ये 47 महत्वाचे विषय आहेत आणि या दोन्हीही विषयांवर कायदे करण्याचे जे अधिकार आहेत ते केंद्रालाही असतात आणि राज्यालाही असतात. मग याशिवाय जर काही नवीन बाबी आल्या, तयार झाल्या, तर त्याच्यावर जे काही कायदा निर्मिती करायचा असेल त्याला शेषाधिकार म्हणतात. तो केंद्राचा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो. आणि इथं काय करतं मग, केंद्र सरकार याच्या शेषाधिकारावर जर काही करायची वेळ आली तर तो मात्र अंतिमतः जे काही अधिकार आहेत ते संघ शासनाला दिलेले आपल्या संविधानाने दिसून येतात. आपण इथं महत्वाचं लक्षात ठेवायचं की भारतीय संविधानाचं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संघराज्य व्यवस्था आणि त्याच्यामध्ये करण्यात आलेली अधिकारांची विभागणी. मुख्यत्वे करून 3 सूची आपल्याला लक्षात ठेवायच्या, संघसूची 97 विषय, राज्यसूची 66 विषय आणि समवर्ती सूची 47 विषय. आणि आपण शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करतो त्यामुळं शिक्षण हा विषय कोणत्या ह्याच्यामध्ये आहे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मागच्या परीक्षेमध्ये मला वाटते संरक्षणवर प्रश्न आलेला होता की संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. तर आपल्याला माहित आहे की म्हणजे देशाची सुरक्षितता ही खूप महत्वाची असते आणि ते अल्टिमेटली संघसूचीमध्ये असणार, असं पण आपण कोरिलेशन याच्या बाबतीमध्ये लावू शकतो. या अनुषंगाने इथं महत्वाचे जे काही प्रश्न तयार होतील ते आपण तयार करून ठेवायचे आहेत, नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे बघा, इवन तुम्हाला एकूण किती घटक राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत ह्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, तेही लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा राजधान्यांवर देखील प्रश्न येतो, तो नागरिक शास्त्रामध्ये पण येतो आणि भूगोलामध्ये पण तो विषय येतो. आता जर आपण पाहिलं तर पर्यावरण हा देखील विषय लक्षात ठेवायचा आहे की पर्यावरण हा देखील विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. आपल्या शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने आणि रिलेशन लावून आपण हे करायचं की पर्यावरण असेल, शिक्षण असेल, आर्थिक आणि सामाजिक नियोजन असेल, याच्यावर दोन्हीही शासन कायदे करू शकतात. पण संरक्षण असेल, परराष्ट्र व्यवहार असेल, चलन व्यवस्था असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार, युद्ध व शांतता यासारखे जे महत्वाचे विषय आहेत ज्याचा परिणाम संपूर्ण देशावर होतो, ते सर्व विषय हे संघ शासनाकडे दिलेले आहेत. आणि राज्य शासनाकडे मुख्यत्वे करून शेती, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन कसं असावं, आरोग्य, तुरुंग प्रशासन इत्यादी. मग स्थानिक शासन जर आपण पाहिलं, मग स्थानिक शासनाच्या संदर्भात आपल्याकडे जर पाहिलं तर जी पंचायत राज व्यवस्था आहे ती देखील सर्व राज्यांमध्ये एकसारखी नाही. किंवा विधिमंडळ जर असेल ते देखील संपूर्ण भारतामध्ये एकसारखी पद्धत नाही. तर काहीच राज्यांनी विधान परिषद अस्तित्वात आणलेली आहे. काही राज्यांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी व्यवस्था आहे. काही ठिकाणी डायरेक्ट पंचायत समिती ड्रॉप केलेलं आहे. म्हणजे हे ज्या त्या राज्याला इथं काय केलेले आहेत, स्थानिक शासनाचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत. त्याच्यानंतर मुख्यत्वे करून पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की
संसदीय शासन पद्धती आहे आणि आपली जी न्यायव्यवस्था आहे, ही न्यायव्यवस्था कशी आहे? स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था आपल्याकडे करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय तर आपल्याकडे जे कायदे मंडळ आहे ते वेगळं आहे, विधिमंडळ आहे ते वेगळं आहे, न्यायमंडळ वेगळं आहे. कायदे मंडळ म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे की आपलं जे लोकसभा आहे, राज्यसभा आहे आणि राष्ट्रपती यांना मिळून आपली जी भारतीय संसद तयार होते, या संसदेला सर्वश्रेष्ठ कायदा तयार करण्याचा अधिकार आहे. तेच आपलं कायदे मंडळ आहे. आणि ह्याच्यामधला जो प्रत्यक्ष कारभार आहे, आता संसदीय शासन पद्धतीबद्दल आपल्याला माहिती आहे की संसदीय शासन पद्धतीमध्ये जो मंत्रिमंडळाचा नेता म्हणून निवडला जातो तो पंतप्रधान असतो. आणि मंत्रिमंडळात निवडून आलेले जे लोक आहेत, हे सर्व लोकांमधून निवडून आलेले जे खासदार असतात त्यांच्यातून जे मंत्रिमंडळ तयार होतं, त्यांचा सर्वोच्च नेता म्हणजे पंतप्रधान असते. आणि आपल्याला माहित आहे की आपल्या या कायदे मंडळामध्ये राष्ट्रपतींना राष्ट्रपती जरी मुख्यत्वे महत्वाचे असले, प्रथम नागरिक जरी असले, तरी कार्यकारी जी सत्ता आहे ती मात्र पंतप्रधानांच्या हातामध्ये असते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे प्रत्यक्ष जे कार्य करणारे आहेत ते लोकांमधून निवडून आलेले लोक असतात. आणि आपल्याला माहित आहे बघा की बऱ्याच वेळा काही लोक जेव्हा पंतप्रधान म्हणून काही जणांची निवड केली जाते आणि जर ते दोन्ही सभागृहाचे दोन्ही सभागृहापैकी एका तर सभागृहाचे सदस्य असणं गरजेचं असतं. म्हणजे एक तर तुम्ही राज्यसभेचे तर सदस्य असायला पाहिजेत किंवा लोकसभेचे तर असायला पाहिजेत. आणि जर निवडून आले असतील तर म्हणजे त्यांची निवड जर पंतप्रधान म्हणून एखाद्या व्यक्तीची केली असेल तर नंतर काय केलं जातं, मग आपल्याला माहित आहे की त्यांना कुठल्या तरी राज्यसभेच्या कोट्यामधून उमेदवारी दिली जाते आणि तिथून ते निवडून म्हणजे त्यांना आणावं लागतं जर ते पंतप्रधान झाले तर. मनमोहन सिंगांच्या बाबतीत आपल्याला हे उदाहरण माहितीये की म्हणजे ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि मग त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आलेली होती. म्हणजेच जो काही पंतप्रधान आहे तो देखील कोणत्या ना या संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळाचा तो सदस्य असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये जे काही महत्वाचे निर्णय होतात, आपल्याला माहित आहे की आपल्या जे लोकसभेचे सत्र असतात, या सत्रांमधूनच मोठ्या प्रमाणावर लोकांचे जे प्रश्न आहेत ते मांडले जातात. अर्थसंकल्पीय अधिवेशन असतील, पावसाळी अधिवेशन असतील, हिवाळी अधिवेशन असतील, तर या अधिवेशनांमधून लोकांचे जे महत्वाचे प्रश्न आहेत किंवा देशाचा कारभार कशा पद्धतीने चालला पाहिजे, नवीन काही कायदे आणायचे असतील, काही कायद्यांमध्ये सुधारणा करायची असेल, तर या हे सर्व अधिकार मुख्यत्वे करून या कायदे मंडळाला आहेत. म्हणजेच लोकसभेला, राज्यसभेला आहेत. आणि अंतिमतः आपल्याला माहितीये की कायदा निर्मितीमध्ये जेव्हा राज्यसभेने विधेयक पास केलेलं आहे, पुन्हा लोकसभेने केलेलं आहे, त्याचं वाचन होतं, सभागृहामध्ये पुन्हा चर्चा होते आणि अंतिम जेव्हा राष्ट्रपतींची सही होते तेव्हा एखाद्या विधेयकाचं रूपांतर हे कायद्यामध्ये होतं. ही कायदे निर्मितीची आपल्याला प्रक्रिया माहिती आहे. म्हणूनच या संसदेला कायदे मंडळ असं म्हटलं जातं. आणि हे जे कायदे मंडळ आहे ते पूर्णतः त्याच्यापासून आपली न्यायव्यवस्था ही अलिप्त आहे. संविधानानुसार आपली न्यायव्यवस्था ही अलिप्त आहे. म्हणजेच न्यायाधीशांची नेमणूक बघा, सरन्यायाधीशांची नेमणूक असेल, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, यांची नेमणूक असेल तर मुख्यत्वे करून ही राष्ट्रपती असेल, राज्यपाल असेल यांच्याकडून केली जाते. म्हणजेच हे डायरेक्ट सरकार यांची निवड करत नाही. हे का केलेलं आहे तर म्हणजे न्यायव्यवस्था ही सरकारच्या दबावाखाली काम करू नये यासाठी आपल्या संविधानामध्ये ती करण्यात आलेली व्यवस्था आहे. आणि मुख्यत्वे करून निवडणूक आयोग, निवडणूक आयोगाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर देशामध्ये जे काही निवडणुका होतात त्या निवडणुका घेण्याची मुख्यत्वे करून जबाबदारी कुणावर दिलेली आहे तर निवडणूक आयोगावर दिलेली आहे. मग प्रत्येक राज्याचा राज्य निवडणूक आयोग असते आपल्याला माहित आहे. आणि देशासाठी केंद्रीय निवडणूक आयोग देखील आपण पाहिलेला आहे. पुढचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे बघा, पहिलं आपण पाहिलं की संघराज्य व्यवस्था, दुसरं आपण पाहिलं कायदे मंडळ आणि न्यायमंडळ हे एकमेकांपासून अलिप्त आहेत. अजून एक महत्वाचं आहे बघा की आपल्या जे भारताने आहे ते एकेरी नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. एकेरी नागरिकत्वावर देखील प्रश्न आलेला होता की भारतीय संविधानाने
किती प्रकार म्हणजे स्वीकारलेले नागरिकत्व कोणत्या प्रकारचे आहे. मग त्याच्यामध्ये 2-3 पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारले, एकेरी, दुहेरी, एकेरी व दुहेरी. इथे सुद्धा जंबल होण्याची शक्यता आहे, पण आपण एकच लक्षात ठेवायचं आहे की अनेक देशांमध्ये दुहेरी नागरिकत्वाची पद्धत आहे, परंतु आपल्या भारतीय संविधानाने मात्र एकेरी नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे एकेरी नागरिकत्वावर सुद्धा प्रश्न येतात आणि ह्या एकेरी नागरिकत्वाचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पीवायक्यू मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकेरी नागरिकत्वावर प्रश्न येऊन गेलेला आहे बघा, म्हणजे भारताने कोणत्या प्रकारचे नागरिकत्व स्वीकारलेले आहे त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे नागरिकांचं जे सुरक्षा कवच आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या संविधानाने दिलेले जे मूलभूत हक्क आहेत, हे मूलभूत हक्क म्हणजेच आपलं नागरिकांचं सुरक्षा कवच आहे. कोणत्याही नागरिकावर जर अन्याय झाला तर मूलभूत हक्कावर जर गदा येत असेल तर तो न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आणि हे जे आपल्याला दिलेलं आहे हा आपल्या संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार म्हणून ओळखला जातो. मग हे हक्क का दिले असतील संविधानाने, तर जे काही अधिकार आहेत ते मानवाला जन्मतः मिळतात, म्हणजे नैसर्गिक अधिकार आहेत. एक स्वातंत्र्याचा अधिकार असेल, अभिव्यक्तीचा असेल, संचाराचा असेल, हे सर्व काही नैतिक निसर्गतः मिळालेले त्याचे अधिकार आहेत. आणि या अधिकारांवर कोणी बाधा आणता कामा नये यासाठी मूलभूत हक्कांची रचना केलेली आपल्याला दिसून येते. मग जर मूलभूत हक्क म्हणजे काय तर बघा, भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केलेले जे नागरिकांचे हक्क आहेत या हक्कांनाच आपण काय म्हणतो, मूलभूत हक्क असे म्हणतो. मग ह्याच्यामध्ये कुठला हक्क महत्वाचा आहे तर समानतेचा हक्क. समानतेच्या हक्कामध्ये जर आपण पाहिलं तर जात, वंश, लिंग असेल, धर्म असेल, पंथ असेल, कुठल्याच पद्धतीने एकमेकांवर अन्याय केला जाणार नाही, म्हणजेच कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व आपल्या भारतीय संविधानाने स्वीकारलेलं आहे. भारतीय संविधानाचं कलम 14 काय सांगतं की कायद्यापुढे सर्व समान आहेत, म्हणजे तो कोणच श्रीमंत नाही, गरीब नाही, लिंगानुसार म्हणजे स्त्री आहे, पुरुष आहे, असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव इथं केला जाणार नाही. सर्वात महत्वाचं कलम म्हणजे कलम 17, अस्पृश्यतेचं जे निर्मूलन केलेलं आहे आपल्या भारतीय संविधानाने, म्हणजे अस्पृश्यतेचं पालन करणं हा कायद्याचा भंग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षा होऊ शकते, म्हणजेच कायद्यानेच आपल्याकडे काय केलेली आहे, अस्पृश्यता नष्ट केलेली आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या ज्या भारताचा जर आपण इतिहास पाहिला, अगदी वैदिक काळापासून आपण वैदिक काळामध्ये पाहिलेलं होतं बघा की कशा पद्धतीने वैदिकोत्तर काळामध्ये जाती व्यवस्था आपल्याकडे रूढ झाली, कशा प्रकारे कर्मकांड अस्तित्वात आले, चातुर्वर्ण्य व्यवस्था कशा पद्धतीने आली. आणि मग त्यामुळं काय झालेले होते की विशिष्ट जे काही समाज आहेत ते कित्येक वर्ष, शतकोनशतक काय झालेली होती, दबले गेलेले होते आणि त्यांच्यावर अन्याय होत होता. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्पृश्यता पाळली जात होती आणि ही जी अस्पृश्यता आहे ती कायद्यानं नष्ट केलेली आहे, म्हणजेच तुम्ही कुणालाही स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव करू शकत नाही हे आपला संविधान सांगतंय. समानतेच्या हक्कामध्ये आपल्याला ही बाब लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे पदव्यांना देखील बंदी घातलेली आहे बघा. पूर्वी जर आपण पाहिलं तर जहागीरदार, उमराव, सरंजामदार अशा अनेक पदव्या दिल्या जात होत्या, पण या सर्व पदव्यांना देखील आपल्या संविधानाने काय केलेली आहे, बंदी घातलेली आहे. सर्व लोक कायद्या पुढे समान आहेत हेच त्यांना काय करायचं होतं, दाखवून द्यायचं होतं की राईट टू इक्वॅलिटी मध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की सर्व लोक कायद्यापुढे समान आहेत, त्यामुळे कुणीही इथं मोठा असणार नाही, छोटा असणार नाही, श्रेष्ठ असणार नाही, कनिष्ठ असणार नाही. म्हणून समानतेचा हक्क हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. या समानतेच्या हक्कामध्ये आपण खाली थोडेसे दुसरे बघणार आहेत नंतर. हे 5 जे आहेत ते बघणार आहेत नंतर. त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा हक्क आहे बघा, स्वातंत्र्याचा हक्क. मगाशी याच्यावर आपली चर्चा झाली की राईट टू फ्रीडम म्हणजे काय तर
भाषणाचं असेल, म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, सभा स्वातंत्र्य असेल, संचार स्वातंत्र्य असेल, धर्म स्वातंत्र्य असेल, व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे मी काय करावं हे जो तो व्यक्ती ठरवू शकतो. म्हणजेच हा स्वातंत्र्याचा अधिकार आपल्या भारतीय संविधानाने काय केलेला आहे, लोकांना दिलेला आहे. मग संविधानामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की नागरिक म्हणून आपल्याला काय आहे, तर भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल, शांततापूर्वक तुम्हाला एकत्र येण्याचं, सभा घेण्याचं संविधानानं स्वातंत्र्य दिलेलं आहे, संस्था संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, भारताच्या प्रदेशामध्ये कोठेही फिरण्याचं स्वातंत्र्य आपल्या संविधानाने आपल्याला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या आवडीचा उद्योग असेल, व्यवसाय असेल, हे करण्याचं देखील स्वातंत्र्य आपल्याला संविधानानं दिलेलं आहे. पुढचा आहे बघा शोषणाविरुद्धचा हक्क. इथं जर आपण पाहिलं तर महत्वाचं वेठबिगारी आणि सक्तीच्या कामावर जी बंदी आहे, म्हणजेच आपल्याला माहिती आहे बघा की पूर्वी आपल्याकडे बालमजुरीची पद्धत मोठ्या प्रमाणावर होती, गुलामगिरीची पद्धत भारतामध्ये होती, म्हणजे लोकांना गुलाम म्हणून सुद्धा ठेवलं जात असेल. तर ही जी सर्व काही अ, ह्या सर्व काही पद्धती होत्या, ह्या आपल्या संविधानाने काय केलेल्या आहेत, समूळ अशा नष्ट केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये मुख्यत्वे करून जर आपण पाहिलं तर 14 वर्षाखालील जी बालकं आहेत त्यांना कारखाने असतील किंवा धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास काय केलेलं आहे, मज्जाव आपल्या संविधानाने केलेला आहे. वेठबिगारी म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला इच्छा नाहीये काम करायची किंवा तुमच्याकडे राहायची, तरी सुद्धा तुम्ही त्याला ठेवून घेताय, त्याला विशिष्ट प्रकारचं काम लावताय, त्याला गुलामासारखी वागणूक देताय, ते म्हणजे वेठबिगारी. हे देखील आपल्या संविधानाने काय केलेलं आहे, कायद्यानुसार नष्ट केलेलं आहे. आणि असं जर कुठं आढळून आलं तर त्याच्यावर आपल्याला माहित आहे की गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर अनेक महत्वाचे असे भाग आहेत बघा की आपल्या संविधानाने मग फक्त एवढंच दिले का आपल्याला, तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क देखील दिलेले आहेत. आपल्या संविधानाने आपल्याला स्वतःच्या धर्माचं पालन करण्याचा जसा हक्क दिलेला आहे, तसंच काय केलेलं आहे, जे काही धर्म अल्पसंख्याक म्हणून आपल्या देशामध्ये ओळखले जातात, तर त्या अल्पसंख्याक समाजाला स्वतःची भाषा असेल, लिपी असेल, संस्कृती असेल, ही जतन करण्याचा अधिकार आपल्या भारतीय संविधानाने त्यांना दिलेला आहे. मग यामुळे ते काय करू शकतात की स्वतःच्या संस्था स्थापन करू शकतात. मग याच्यामधूनच आपल्याला दिसून येतात बघा, अल्पसंख्याक ज्या संस्था आहेत मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी स्थापन झालेल्या वगैरे, तर हा हक्क संविधानाने दिलेला आहे आणि हा महत्वाचा आपला सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क म्हणून ओळखला जातो. मग आपल्याला इथं मुख्यत्वे करून कलम 29 लक्षात ठेवायचं आहे की या हक्कानुसार काय केलेलं आहे, अल्पसंख्याकांना स्वतःच्या संस्था स्थापन करण्याचा आणि त्याची संनियंत्रण करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं कलमावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शैक्षणिक हक्क देखील आता आपला मूलभूत हक्कामध्ये गणला जातो. मग हा कधी आला? 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार कायदा कधी आला, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आरटीआय ऍक्ट आपण 2009 म्हणून ओळखला जातो. तर हा आल्यानंतर काय झालेलं आहे की आपल्या मूलभूत हक्कामध्ये शैक्षणिक हक्काचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. मग त्याच्यावर तुम्हाला आरटीआय ऍक्ट वर देखील इथं प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं आरटीआय ऍक्टचं देखील आपण काय करायचंय, वाचून ठेवायचं आहे. आरटीआय ऍक्ट कधी लागू झाला? 1 एप्रिल 2010 पासून आरटीआय ऍक्ट आपल्या संपूर्ण देशामध्ये लागू झालेला आहे, पण तो ओळखला जातो आरटीआय ऍक्ट 2009, राईट टू एज्युकेशन. आणि हा देखील आपला काय झालेला आहे, हा कायदा आल्यानंतर शिक्षणाचा हक्क हा देखील मूलभूत हक्कांमध्ये आलेला आहे. मग मूलभूत हक्कामध्ये जर आपल्याला माहित आहे बघा, मूलभूत हक्क आहेत त्याप्रमाणे कर्तव्य देखील आहेत. मग या कर्तव्यांच्या बाबतीत देखील आपल्याला काय करायचे आहे, माहिती घ्यायची आहे. तत्पूर्वी किती वर्षाखालील मुलांना कारखाने असतील, खाणे असतील, धोकादायक ठिकाण असेल, तर इथं कामावर ठेवण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे. मग आपण तिथं वय वर्ष 14 लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 14 आणि 16 मध्ये पुन्हा कन्फ्युजन
करायचं नाही. आरटीआय ऍक्ट मध्ये जी वयोमर्यादा आहे ती 6 ते 14 आहे, ही आपण लक्षात घ्यायचं. आणि एनईपी 2020 जर विचारलं तर 3 ते 18 आहे. हा महत्वाचा बदल आपण लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्या या मूलभूत हक्कांवर जर गदा आली, त्याच्यावर अतिक्रमण झालं किंवा आपल्यावर अन्याय झाला, तर त्या विरोधात देखील नागरिकांना न्यायालयाकडे दाद मागता येतं. तसं कर्तव्यांच्या बाबतीत नाहीये बघा, किंवा मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत नाही. मार्गदर्शक तत्वाचा भंग झाला म्हणून तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. पण माझ्या हक्कावर गदा आली, माझा हक्क भंग झाला आहे, म्हणून तुम्ही काय करू शकता, न्यायालयामध्ये जाऊ शकता. म्हणजेच मूलभूत हक्क जे आहेत, हे जे मूलभूत हक्क आहेत हे न्यायप्रविष्ट आहेत, हे आपण काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. एकच मिनिट. ह्याच्यामध्ये पण आपल्याला हे बंदी प्रत्यक्षीकरण असेल, न्यायालय जे 5 प्रकारचे आदेश देतं, म्हणजे समजा माझा हक्कभंग झालेला आहे म्हणून मी न्यायालयामध्ये जेव्हा दाद मागायला जाते, तेव्हा काही विशेष असे न्यायालयाकडे दाद मागण्याचे जे अधिकार आहेत, त्याच्यामध्ये न्यायालय जे 5 प्रमुख प्रकारचे आदेश काढते, त्या आदेशांना रिट्स असं म्हणतो आपण. मग ते काय आहेत ते आपण बघूयात आता. त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा की बंदी प्रत्यक्षीकरण, म्हणजेच हेबियस कॉर्पस असं त्याला म्हणतात. म्हणजे बेकायदेशीर अटक असेल किंवा स्थानबद्धता असेल, यापासून संरक्षण. म्हणजे विनाकारण तुम्हाला कुणीही अटक करू शकत नाही, याला आपण बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणू शकतो. त्यानंतर आहे परमादेश. परमादेश म्हणजे काय, तर लोकांच्या हितासाठी जर काही कामं करायची असतील तर ती केली पाहिजेत असा आदेश काय करते न्यायालय, शासनाला देतो. त्याला परमादेश म्हणतात. मग परमादेश हे लक्षात ठेवायचं की बंदी प्रत्यक्षीकरण, आपण बंदी म्हणजे अटक करणार नाही असं लक्षात ठेवा, म्हणजे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण. परमादेश म्हणजे लोकांच्या हितासाठी न्यायालयाने शासनाला दिलेला आदेश. कुणाला दिलेला आहे ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं का. शासनाला दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे, तर लोकहितासाठी कृती करण्यासाठी न्यायालयानं शासनाला दिलेला आदेश म्हणजे परमादेश होतो. त्याचप्रमाणे मनाई हुकूम म्हणजेच प्रतिषेध असं पण इथे शब्द विचारला जाऊ शकतो. आणि बंदी प्रत्यक्षीकरणला अजून एक दुसरा शब्द आहे बघा, देहोपस्थिती. हे 2 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. मनाई हुकूम किंवा प्रतिषेध म्हणजे काय आहे, तर कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कुठलाही निर्णय द्यायचा नाही, त्याला काय म्हणतात, मनाई हुकूम. म्हणजे ज्याची त्याची मर्यादा ठरलेली आहे आणि ज्या त्या न्यायालयांची कार्य कक्षा ठरलेली आहे, त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून काय करतं, न्यायालय स्वतः रोखतं त्यांना. पुढचा आहे अधिकार पृष्ठा, म्हणजे कोणत्या अधिकाराने तुम्ही ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब न्यायालय विचारू शकतो. आणि हा जो न्यायालयाचा आदेश आहे त्याला अधिकार पृष्ठा म्हणतात. अधिकारी लक्षात ठेवायचं, अधिकारी कुठला अधिकारी कुणाला विचारणार, खाजगी का, तर नाही, सरकारी अधिकारी. कोणत्या अधिकाराने तुम्ही ही कृती केलेली याचा जाब जेव्हा न्यायालय विचारतो तेव्हा त्याला अधिकार पृष्ठा असे म्हणतात. आणि पुढचं आहे उत्प्रेक्षण. हे 5 अतिशय महत्वाचे आहेत. याच्यावर प्रश्न भाग 2 ला तर 100% यायची शक्यता असते बघा. उत्प्रेक्षण मध्ये काय म्हणते की जर एखादा कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय आहे, तर तो जो निर्णय आहे तो रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा जो आदेश आहे त्याला उत्प्रेक्षण असे म्हणतात. हे 5 महत्वाचे जे न्यायालयाचे आदेश आहेत हे आपण काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे देहोपस्थिती, दुसरं परमादेश, तिसरं मनाई हुकूम म्हणजे प्रतिषेध, आणि चौथं अधिकार पृष्ठा, आणि 5वं उत्प्रेक्षण. मग ज्याप्रमाणे न्यायालयानं संविधानानं आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्या हक्कावर जर गदा आली तर न्यायालयात जाण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत, त्याचप्रमाणे काही मार्गदर्शक तत्व देखील या संविधानाने घालून दिलेली आहेत. आणि मार्गदर्शक तत्व ही कुणासाठी दिलेली आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स राज्यांसाठी दिलेली आहेत.
की कशा पद्धतीने तुम्ही राज्य चालवताना वागलं पाहिजे किंवा कशाचा समावेश केला पाहिजे, हे सांगणारी जी तत्व आहेत ती म्हणजे मार्गदर्शक तत्व. आणि त्याच्या पुढे जाऊन नागरिकांनी कसं वागावं किंवा नागरिकांनी देशाप्रती कसं राहिलं पाहिजे हे सांगणारे म्हणजे मूलभूत कर्तव्य. हे देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मार्गदर्शक तत्वांमध्ये जर आपण पाहिलं तर बघा, आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा आपल्या या देशामध्ये सुव्यवस्था निर्माण करत असताना, राज्यकारभार करत असताना अनेक आव्हानं आपल्या राज्यकर्त्यांसमोर होती. मग त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून दारिद्र्य असेल, मागासलेपणा असेल, निरक्षरता असेल, हे सगळं दूर करून काय करायचं होतं, तर एक प्रकारची घडी आपल्या देशामध्ये राज्यकारभाराची बसवायची होती. आणि राष्ट्र बांधणीचं कार्य त्यांना काय करायचं होतं, करण्यासाठी जी काही मार्गदर्शक तत्व आहेत, त्या मार्गदर्शक तत्वांचा देखील मार्गदर्शक तत्व देखील आपल्या संविधानानं केंद्र शासनांना आणि राज्य शासनांना दिलेली आहेत. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यत्वे करून स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन दिलं जावं, हे मार्गदर्शक तत्व आहे. त्याचप्रमाणे लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना राज्यांनी कराव्यात, हे मार्गदर्शक तत्व आहे. पर्यावरणाचं रक्षण करावं, हे मार्गदर्शक तत्व आहे. राष्ट्रीय स्मारकांचे जतन करावे, हे देखील मार्गदर्शक तत्वामध्ये येतं. त्याचप्रमाणे समाजातील दुर्बल घटक असतील, या दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, हे सुद्धा मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं. वृद्धापकाळ असेल, अपंगत्व असेल, बेकारी असेल, यापासून नागरिकांचे संरक्षण करावे, हे सुद्धा कशामध्ये येतं, मार्गदर्शक तत्वामध्ये येतं. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा असावा, हे देखील मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं. म्हणजेच ह्या पद्धतीने तुम्ही राज्यकारभार करा, हे जे काही शासनाला दिशा दर्शक दिलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो, मार्गदर्शक तत्व असं म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये जरी समजा मार्गदर्शक तत्वांमध्ये काही कमतरता राहिल्या तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. म्हणजेच ही न्यायप्रविष्ट नाही. हे फक्त एक लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी संविधानानं दिलेल्या दिशा त्या त्या राज्याला असेल, देशाला असेल, त्याच्या विरोधात आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. हा महत्वाचा फरक मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे, तो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच इथं तुलना बघूयात आणि मग आपण कर्तव्यांकडे जाऊ. आता मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये मुख्यत्वे करून काय फरक आहे, तर जी मूलभूत हक्क आहेत ती व्यक्तिगत स्वातंत्र्याशी निगडीत आहेत. आणि मार्गदर्शक जर तत्व आपण पाहिली तर शासनाला काय करायचं आहे, म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी, राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी काय करायचं आहे याची सूचना मार्गदर्शक तत्वे देतात. कायदेशीर संरक्षण कोणाला आहे, की उल्लंघन जर झालं तर थेट न्यायालयामध्ये दाद मागता येतो. म्हणजेच मूलभूत हक्कांना न्यायालयाचं संरक्षण आहे, परंतु मार्गदर्शक तत्व राबवली गेली नाहीत म्हणून आपण न्यायालयामध्ये म्हणजे खटला चाललेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणजेच ह्याची सक्ती नाही, एक नैतिकता ज्या त्या राज्यांनी पाळावा हा संकेत इथं दिलेला आहे. आणि मूलभूत हक्कांचा मुख्य उद्देश काय आहे, तर राजकीय लोकशाही रुजवणं. आणि मार्गदर्शक तत्वांचा काय आहे, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणं. म्हणजेच समाजवादी रचना असेल ती अस्तित्वात आणायची असेल, सामाजिक न्याय असेल, आर्थिक न्याय असेल, हे आपल्या समाजामध्ये जर आपल्याला प्रस्थापित करायचं असेल तर मार्गदर्शक तत्वांचा शासनाने वापर केला पाहिजे आणि त्यानुसार चाललं पाहिजे, अशी सांगणारी ही मार्गदर्शक तत्व आहेत, हे आपण मुख्यत्वे करून लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर महत्वाचं आहे बघा, आपल्याला हक्क दिली, राज्यांनाही सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे. पण आता मी एक भारताचा नागरिक आहे, तर मी भारताचा नागरिक म्हणून मी स्वतः कसं वागलं पाहिजे हे सुद्धा आपल्या संविधानाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपण त्यालाच काय म्हणतो, मूलभूत कर्तव्य असं म्हणतो. मग मूलभूत कर्तव्यांवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की आपलं जे भारतीय संविधान आहे, या भारतीय संविधानामध्ये जे नागरिकांच्या 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता, तर तो कधी करण्यात आलेला होता, तर या 1976 मध्ये काय झालेलं होतं, मूलभूत
कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता. 10 मूलभूत कर्तव्ये होती सुरुवातीला, आणि आता 11वं मूलभूत कर्तव्य कुठलं आहे, जे आरटी ऍक्ट नंतर आलं की प्रत्येक माता पित्याने काय केलं पाहिजे, आपल्या मुलांना शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. म्हणजेच मुलांच्या शिक्षणाच्या जबाबदारीचं जे 11वं मूलभूत कर्तव्य आलेले आहे. त्यामुळे मूलभूत कर्तव्यांवर जर प्रश्न आला तर किती आहेत, तर 11. आपण हा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून मूलभूत कर्तव्यामध्ये मग कशा कशाचा समावेश होतो ते पाहणं आपण गरजेचं आहे. पहिल्यांदा तर प्रत्येक नागरिकानं संविधानाचं पालन करणं गरजेचं आहे. मग यामध्ये मुख्यत्वे करून आपल्या संविधानामध्ये ज्या काही आदर्शांचा उल्लेख केलेला आहे, राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रगीत असेल, या सर्वांचा आदर करणं हे प्रत्येक भारतीयाचं मूलभूत कर्तव्य आहे. दुसरं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीला ज्या प्रेरणा देणारे आदर्श आहेत त्या आदर्शांचं पालन केलं पाहिजे. पुढचं आहे सार्वजनिक मालमत्ता जी आहे त्या मालमत्तेचं संरक्षण करणं आणि हिंसेचा त्याग करणं. आता जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळी बघा, जेव्हा काही मोठ्या मोठ्या पक्षांची वगैरे आंदोलनं व्हायची, तेव्हा मोठ्या प्रमाणावर काय करत होते की सार्वजनिक मालमत्तेला टार्गेट केलं जायचं. पण नंतर असा कायदा आला की सार्वजनिक मालमत्तेचं जर नुकसान एखाद्या राजकीय पक्षानं जर समजा एखादा आंदोलन पुकारलेलं आहे आणि जर त्या आंदोलनाच्या दरम्यान जर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं असेल तर त्याची वसुली देखील आता त्या राजकीय पक्ष असेल, एखाद्या संस्था असेल किंवा जो काही समूह त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला असेल त्यांच्याकडून वसूल केला जातो. म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील आपल्या नागरिकांवर आहे, हे आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. हे सुद्धा एक महत्वाचं असं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर आहे की वैज्ञानिक दृष्टी असेल, मानवतावाद असेल, जिज्ञासू वृत्ती असेल, हे काय केलं पाहिजे, अंगी बाळगलं पाहिजे. हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा मूलभूत कर्तव्यांचा समावेश कशासाठी केला असेल, तर आपला जो देश आहे तो सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सरकारवर जरी जबाबदारी दिलेली असली तरी समाजामध्ये वावरताना मी भारताचा नागरिक आहे, हा देश माझा आहे, ही जाणीव प्रत्येक नागरिकामध्ये असणं गरजेचे आहे. यासाठी आपल्याला आपल्या संविधानाने मूलभूत कर्तव्य देखील काय केलेली आहेत, नागरिकांसाठी दिलेली दिसून येतात. त्यामुळे 11 मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवा. आणि 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी झाला, तर 1976 मध्ये झाला. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपलं भारताच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर जगात सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाला ओळखलं जातं. मग ही जर लोकशाही आपल्याला जिवंत ठेवायची असेल, आपल्या देशाची एकता असेल, अखंडता असेल, अबाधित ठेवायची असेल, तर या मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य या सर्वांच्या संगमातून काय होणार आहे, एक सशक्त भारत निर्माण होणार आहे, असं आपल्या संविधान निर्मात्यांनी तेव्हा जाणलेलं होतं. आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेस संविधानावर देखील प्रश्न निर्माण करणारे बरेच लोक म्हणजे तयार झालेले आहेत. पण एक भारतीय म्हणून कायम आपल्याला अभिमान असला पाहिजे की जे भारतीय संविधान आहे त्या भारतीय संविधानामुळे माझे आज जे काही माझे मूलभूत हक्क असतील हे अबाधित आहेत. आणि कुठलंही शासन, कोणत्याही पद्धतीचं शासन आलं तरी आपण इतर राष्ट्रांचा जर इतिहास पाहिला तर मोठ्या प्रमाणावर हुकुमशाहीकडे झुकत गेलेली राष्ट्र किंवा हुकुमशाही व्यवस्था असलेली राष्ट्र आपण पाहिलेली आहेत. परंतु या हुकुमशाही प्रवृत्तीला असेल किंवा देशामधल्या धार्मिक ध्रुवीकरणाला असेल, आपल्या संविधानानेच काय केलेलं आहे, एक प्रकारचा चाप बसवलेला आहे. म्हणजे तुम्ही ते करू शकत नाही, आणि हे सांगणारी न्यायव्यवस्था देखील आपल्या संविधानाने निर्माण केलेली आहे. म्हणून एक सशक्त भारताच्या निर्मितीमध्ये फक्त मूलभूत हक्कांबाबतीत नाही तर आपल्या मूलभूत कर्तव्यांबाबतीत देखील आपण सजग असलं पाहिजे. आणि कारण हे दोन्ही एकाच नाण्याची बाजू आहेत असं म्हटलं जातं बघा. म्हणून आपल्या या भारतीय संविधानाच्या निर्मितीपासून, आपल्या भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेतील महत्वाचे नेते असतील,
किंवा सणावळी असतील, त्यापासून आपण आज काय केलेलं आहे आजच्या पाठामध्ये भारतीय संविधान, संविधानाची निर्मिती, संविधान मधील समिती, मुख्य समित्यांवर ज्या प्रश्न येतो त्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची माहिती घेतलेली आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, या या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या भारतीय जे संविधान आहे हे जगामध्ये इतरांपेक्षा वेगळं का आहे, इंग्लंडपेक्षा आपलं भारतीय संविधान का वेगळं आहे, अमेरिकेपेक्षा आपलं भारतीय संविधान का वेगळं आहे, हे आपण पाहिलेलं आहे. मूळ संविधानामधील कलम असतील, परिशिष्ट असतील किंवा भाग असतील याच्या संदर्भातली माहिती घेतलेली आहे. मूलभूत हक्क कोणते आहेत, आपली मूलभूत कर्तव्य कोणती आहेत, मार्गदर्शक तत्व काय आहेत, मूलभूत हक्कांवर जर गदा आली तर न्यायालय कोणत्या प्रकारचे 5 अधिकार वापरू शकतो किंवा आदेश देऊ शकतो, म्हणजेच रिट्स, याच्याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे. आणि एकंदरीत हे जे आपलं लिखित भारतीय संविधान आहे हे कशा पद्धतीने आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये जगताना या संविधानामुळे आपले हक्क कसे अबाधित आहेत याची आपल्याला सतत जाणीव जी आहे ती आपलं भारतीय संविधान करून देतं. आणि आता जर आपण पाहिलं तर जेव्हा मोठ्या प्रमाणावर इतर राष्ट्रांमध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येतात तेव्हा मात्र आपल्या भारतामध्ये अजूनही तशा पद्धतीचा प्रश्न निर्माण मोठ्या प्रमाणावर होत नाहीत. काही ठिकाणी होतात, काही घटना घडतात, परंतु संविधान एकच सांगतोय की तुम्हाला जे दिलेले मूलभूत हक्क आहेत ते संविधानाने दिलेले आहेत. म्हणून अंतिमतः सर्वोच्च कायदा काय आहे तर आपलं भारतीय संविधान आहे. अशा या आपल्या भारतीय संविधानाच्या बाबतीत आज आपण माहिती पाहिलेली आहे. त्याच अनुषंगाने काही प्रश्न आपण बघणार आहोत. या प्रश्नांच्या संदर्भाने जी काही पीडीएफ आहे ती देखील आपण काय केलेली आहे आपल्या ऍपमध्ये सरांनी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. आपण ह्याच्यावर प्रश्न घेऊयात आणि त्याच्यानंतर उद्या आपण शासन व्यवस्था या संदर्भात माहिती घेणार आहोत. मी काही प्रश्न विचारते, तुम्ही काय करा, कमेंट्स बॉक्स मध्ये तुमची उत्तरं टाका जेणेकरून माझ्या लक्षात येईल. स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसत आहे ना? मॅडमनी, ढेरे मॅडमनी, आता मी बघितले मॅडम तुम्ही प्रश्न विचारलाय 2 महिने 11 दिवस, सॉरी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस की 17 दिवस, तर 17च दिवस आहे. त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये पीडीएफ मध्ये कोणत्या पानावर त्याचा उल्लेख आलेला आहे आणि कोणत्या पाठामध्ये उल्लेख आलेला आहे ते मी दिलेलं आहे. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसच आहे. बऱ्याच वेळा काही ठिकाणी 18 दिवस आहे, परंतु आपले जे महाराष्ट्र शासनाचं पुस्तक आहे इयत्ता 7वीचं, त्याच्यामध्ये भारतीय संविधानाची ओळख हा जो पाठ आहे या पाठामध्ये तुम्ही या संदर्भाने अजून डिटेल माहिती वाचू शकता. बघा, पहिला प्रश्न आहे, संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने कोणत्या देशात विकसित झाली? तुम्ही ह्याच्यामध्ये उत्तर टाका. संसदीय शासन पद्धती, 10 प्रश्न घेऊन आपण थांबणार आहोत. बाकीचे प्रश्नाची पीडीएफ तुम्हाला ऍपमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही तिथून उरलेल्या प्रश्नांचा सराव करू शकता. संसदीय शासन पद्धती आहे ती प्रामुख्याने कोणत्या देशात विकसित झालेली होती आणि त्याचा स्वीकार आपल्या, बरोबर आहे मॅडम, राऊत मॅडम, इंग्लंड या देशाने संसदीय शासन पद्धतीचा विकास केलेला आहे. म्हणून संसदीय शासन पद्धतीची जननी म्हणून इंग्लंडला ओळखलं जातं. माळी मॅडम तुमचं पण उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, संसदीय शासन पद्धतीमध्ये शासन पद्धतीला कोणत्या प्रकारचे शासन म्हटले जाते? हुकुमशाही, जबाबदार शासन पद्धती, अध्यक्षीय शासन पद्धती,
बरोबर आहे चौगुले मॅडमचं उत्तर. संसदीय शासन पद्धती एक प्रकारे जबाबदार शासन पद्धती म्हणून ओळखली जाते. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे बघा. वंदना मॅडमचं पण उत्तर बरोबर आहे. भारतीय संसदेची किती सभागृह आहेत? सोपा प्रश्न आहे. तरी सुद्धा कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती? सगळ्याच उत्तर जवळपास 2च आलेलं आहे या ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. 250. आणि राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त किती सदस्य असतात हे सुद्धा घेऊयात आपण पुढच्या तासाला, जेव्हा त्याचं ऍक्च्युअल डिवायडेशन येईल तेव्हा मी ते सांगेन तुम्हाला. पुढचा आहे. लोकसभेची मुदत संपण्यापूर्वीच ती बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? प्रधानमंत्री, राष्ट्रपती, सभापती का सरन्यायाधीश? बरोबर आहे माळी मॅडम. 12 सदस्य नियुक्त केले जातात वेगवेगळ्या क्षेत्रातून. राष्ट्रपती नियुक्त 12 सदस्य असतात. लोकसभेची मुदत संपण्यापूर्वी ती बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? आपण कायदे मंडळामध्ये सर्वोच्च कोण आहे आपण पाहिलं की तिघांना मिळून आपलं कायदे मंडळ बनतं. मग त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपतींना आहे. पुढचं. भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? ह्याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे बघा. PYQ मध्ये तुम्ही चेक करा, ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख कोण असतात? सुप्रीम कमांडर म्हणून कोण ओळखले जातात? बरोबर आहे. राष्ट्रपती हे तिन्ही संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात. आता हा प्रश्न कसा विचारलेला आहे बघा. आपल्याला कन्फ्युजन असं होण्यासारखं आहे. प्रधानमंत्र्यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? याचं उत्तर काय सांगा. प्रश्न फिरवून जर विचारला तर उत्तर काय येते ते सुद्धा बघणं जास्त गरजेचं आहे बघा. जनता, राष्ट्रपती, सभापती का उपराष्ट्रपती? एक मिनिट, माझ्या ह्याच्यात दिसत नाहीये उत्तर काय आहे. बरोबर आहे. पुढचं आहे. सनदी सेवकांची निवड कोणत्या आयोगामार्फत केली जाते? सनदी सेवक म्हणजे आपले IAS ऑफिसर असतील, IPS ऑफिसर असतील, यांची निवड कोणामार्फत केली जाते? सनदी सेवकांची निवड कोणामार्फत केली जाते? बरोबर आहे. लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. सनदी सेवकांसाठी राखीव जागांचे धोरण का अवलंबले जाते? बरोबर आहे बघा. समाजातील सर्व घटकांना प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व मिळण्यासाठी काय केलं जातं आपल्याकडं? सामाजिक आरक्षण असेल, समांतर आरक्षण असेल, हे काय केलं जातं? ठेवलं जातं की समाजातले जे सर्व घटक आहेत त्या सर्व घटकांना प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. पुढचा घेऊ. ते पुढचे ड्रॉप, बाकीचे तुम्ही मधले वाचा. हा एक घेऊयात महत्वाचा प्रश्न.
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? कारण राज्यसभेवर देखील प्रश्न येऊ शकेल बघा, कारण यावेळेस बरेच राज्यसभेचे सदस्य निवडले गेलेले आहेत नव्याने. महाराष्ट्रातून पण आपल्याला माहित आहे की आदरणीय शरद पवार असतील किंवा आपल्या सोलापूरच्या ज्योती वाघमारे असतील, हे राज्यसभेचे सदस्य म्हणून आता नियुक्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे पार्थ पवार असतील. तर हे लक्षात ठेवायचा राज्यसभेचा पण मुद्दा. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अशा पद्धतीचे जवळपास 50 एक प्रश्न आपण याच्यावर दिलेले आहेत. म्हणजे आजच्या ह्याच्यातून ह्याच्याशिवाय सुद्धा थोडेसे वेगळे प्रश्न पण आहेत. धनविधेयक पहिल्यांदा कुठे मांडावे लागते, प्रश्नोत्तराचा तास संसदेमध्ये कधी असतो, ह्याच्यावर जे काही प्रश्न येऊ शकतात त्या प्रश्नाच्या अनुषंगाने पण या पीडीएफ मध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. पीडीएफ असेल किंवा आपल्या प्रश्नोत्तरांची पीडीएफ आणि मगाची जी मी स्लाइड तुम्हाला दाखवलेली आहे, ते दोन्ही सुद्धा आपण ऍपमध्ये अपलोड केलेलं आहे. तिथून तुम्ही ह्याचं काय जास्त पेपर होते, 70 प्रश्न काहीतरी आहे त्याचे, याचा तुम्ही सराव करू शकता. तर आजच्या या तासाला आपण इथंच थांबूयात आणि